दुसरीकडे मध्य रेल्वेवर सीएसएमटी आणि ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मच्या कामासाठी 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे। मध्यरात्री सुरू झालेल्या जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीचाही सामना मुंबईकरांना करावा लागतोय। कार्यालय सुटल्यानंतर सायंकाळी घरी जाताना नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलंय। मुलुंड टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहनांच्या रांगा लागल्या असून देखील टोल वसुली केली जात असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मी आता पूर्व द्रुतगती मार्गावर आहे आणि इथली परिस्थिती पाहिली तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि जे मुंबईकर आहेत ते आपल्या घरच्या दिशेने निघालेले आहेत। त्या ठिकाणी जर आपण दृश्य पाहिली तर मोठी ट्रॅफिक आहे। दादा, ट्रॅफिक आहे इथे मगाचपासून तुम्ही बघताय। टोल नाका फोडून टाकला पाहिजे। तो टोल नाक्यावर आताही टोल वसुली सुरू आहे आणि तुम्ही जी पिवळी पट्टी त्याच्या बाजूला आहात। हो, नाही झाली पाहिजे, टोल फोडला पाहिजे सगळ्यांनी। जर आपण पाहिलं तर संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत। इथे टोल वसुली सुरू आहे। जी 100 मीटरची जी लाईन आहे ही टोल नाक्याची, त्याच्या मागे ही संपूर्ण जी ट्रॅफिक आहे ती लागलेली आहे आणि तरी देखील जी टोल वसुली आहे ती अद्याप सुरू आहे। आणि या जर संपूर्ण जर हा पट्टा पाहिला तर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी ही संपूर्ण वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। पुढे टोल नाका आहे, त्यामुळे त्या ठिकाणी टोल वसुली सुरू होते, त्यामुळे अधिकच या ट्रॅफिक मध्ये भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।